नमस्कार. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सोहळ्याचं स्वागत आता मान्य नामदार शंभूराज देसाई, मान्य नामदार शिवेंद्रसिंह राजे, मान्य नामदार मकरंद पाटील आणि इतर सर्वच सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये पाडेगाव येथे केलेलं आहे. आज माऊलींचं लोणंद येथे मुक्काम असणार आहे आणि नंतर तरडगाव, फलटण आणि बरड येथे मुक्काम केल्यानंतर 19 तारखेला माऊली पंढरपूरकडे प्रस्थान करतील. सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने, जिल्हा परिषदेच्या वतीनं माऊलींच्या सेवेमध्ये आरोग्य व्यवस्था असणार आहे, पाणी पुरवठ्याची व्यवस्था असणार आहे, स्वच्छतेची व्यवस्था केलेली आहे, महिला आणि लहान मुलांची व्यवस्था केलेली आहे. जर्मन हँगरच्या माध्यमातून मान्य नामदार जयकुमार गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांना विसावा घेण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर चरणसेवा या मागच्या वर्षीपासून सुरू आहे की जे वारकरी दिवसभर चालून थकलेले असतात त्यांच्या सेवेचा आनंद आपल्या जिल्ह्यातील जे काही व्हॉलंटियर्स आहेत त्यांना मिळणार आहे. या वर्षीची वारी ही अतिशय आनंदामध्ये त्याचं आगमन झालेलं आहे. मला खात्री आहे की पुढील 4 दिवसामध्ये 700 नागरिक या वारीच्या सेवेमध्ये कुठलीही कसर सोडणार नाहीत आणि त्यावेळेस जिल्ह्यातून वारी प्रस्थान करेल त्यावेळेस ही वारी आरोग्यदायी, निर्मल वारी आणि कुठल्याही अपघातविरहित वारी होईल याची आम्हाला खात्री आहे. नीरा नदीमध्ये स्नान करून पादुका आता माऊलींच्या साताऱ्यात प्रवेश करून त्यांचा आता पुढचा जो विसाव्याचा कार्यक्रम असेल तो करून पुढे जाणार आहे. प्रशासनानं पण चोख सगळी जी काय लागणारी मदत आहे, बंदोबस्त आहे आणि आरोग्याची सेवा असेल, बाकीच्या सेवा असतील ह्या सन्मान्य मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी या सगळ्यांनी आणि जिल्ह्यातील पण आम्ही सर्व, मी असीन, जयकुमार गोरे भाऊ असतील, जे पालकमंत्री शंभूराजे आहेत, मकरंदाबा आहेत, जिल्हा परिषद आहे आपल्या, प्रियाताई असतील, भैयाचे राजू भैया, सगळ्यांनी हा सगळा जो प्रवास आहे हा सुकर व्हावा. जी काही मदत आपल्याला प्रशासनाकडनं, जिल्हा परिषदकडनं करता येईल ही सगळी मदत देण्याचं आणि सगळं जे आहे सोयी सुविधा देण्याचं काम हे केलेलं आहे. आणि हे सगळ्यांवरच आपल्यावर आशीर्वाद विठ्ठलाचा आहे, तो कायम राहावा. मला वाटतं आपल्या सर्वांच्या वतीनं विठ्ठलाला संपूर्ण महाराष्ट्रानं पावसासाठी साकडं घालावं. हे पाऊस हा आपल्याला जो याच्यामध्ये तर विठ्ठलानं आपल्याला पावसाच्या माध्यमातून शेतकऱ्याला आणि आपल्या सगळ्यांना आशीर्वाद द्यावे ही पंढरपुराच्या चरणी माझी प्रार्थना. आणि विशेषतः माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या खंडाळा तालुक्यातील पाडेगावमध्ये पालखीचं आगमन हे अतिशय आनंददायी, मंगलमय आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये या पालखीचं आगमन झालं आणि माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन ही प्रार्थना केली की यावर्षी संपूर्ण देशभर आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रभर पाऊस समाधानकारक पडू दे आणि जो हा बळीराजा आज कुठेतरी दुष्काळाच्या छायेमध्ये त्या ठिकाणी दिसतोय, पाऊस जर समाधानकारक झाला तर निश्चितपणानं जे सातत्यानं मग कधी अवकाळी असेल, कधी दुष्काळ असेल, कधी गारपीट असेल, यामुळं जे राज्यातल्या शेतकऱ्याचं अपरिमित हानी होते, नुकसान होतं, तर समाधानकारक पाऊस पडला तर निश्चितपणानं या राज्यातला शेतकरी हा सुखावेल आणि पर्यायानं जनता सुद्धा सुखावेल अशा पद्धतीची प्रार्थना सुद्धा या निमित्तानं आम्ही केली.